नमस्कार मित्रांनो, श्रीमंतीचा कोडच्या तिसऱ्या भागात तुमचे स्वागत आहे. गेल्या 2 भागात आपण बेसिक गोष्टी पाहिल्या, पण आज आपण कंपनीची कुंडली पाहणार आहोत. कंपनी फक्त आजच कमावते की वर्षानुवर्षे तिची प्रगती होत आहे, हे कसं ओळखायचं? चला तर मग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट सोप्या भाषेत समजून घेऊया. प्रॉफिट अँड लॉस क्वार्टरली रिझल्ट 3 महिन्यांचा असतो, पण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट हे पूर्ण 1 वर्षाचा हिशोब असतं. यात आपण सेल्स आणि एक्सपेन्सेस वर्षाच्या हिशोबात पाहतो. जर एखाद्या कंपनीचा सेल्स गेल्या 10 वर्षापासून सतत वाढत असेल, तर समजा ते वडाच्या झाडासारखं मजबूत होत आहे. CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. हा शेअर मार्केटचा सर्वात मोठा जादूगर आहे. समजा कंपनीचा सेल 15% CAGRने वाढतो. याचा अर्थ दरवर्षी सरासरी 15% वाढ होत आहे. नुसती वाढ बघू नका, तर ती कंपाऊंडिंग पद्धतीने कशी होते हे CAGR सांगतं. जितका CAGR जास्त, तितकी तुमची संपत्ती वेगाने वाढेल. बॅलन्स शीट हे कंपनीचं आर्थिक आरोग्य सांगतं. यात 2 मुख्य गोष्टी असतात. असेट, कंपनीकडे स्वतःची जागा, मशिनरी आणि रोख रक्कम किती आहे, आणि लायबिलिटीज, कंपनीला दुसऱ्याचे किती पैसे द्यायचे आहेत. लक्षात ठेवा, ज्या कंपनीकडे असेट्स जास्त आणि लायबिलिटीज कमी असतात, ती कंपनी संकटातही डगमगत नाही. रिझर्व आणि बॉरोइंग्स. बॅलन्स शीटमध्ये रिझर्व म्हणजे कंपनीने साठवून ठेवलेला नफा, हा आकडा सतत वाढायला हवा. आणि बॉरोइंग्स म्हणजे कंपनीवरचे कर्ज. जर कर्ज कमी होत असेल आणि रिझर्व वाढत असेल, तर तो शेअर डोळे झाकून अभ्यासासाठी निवडा. स्क्रीनरवर जाऊन प्रॉफिट अँड लॉस सेक्शनमध्ये जाऊन 10 वर्षाचा डेटा पहा. सेल्स आणि नेट प्रॉफिटचा CAGR 15% ते 20% असेल, तर ती कंपनी उत्तम मानली जाते. बॅलन्स शीटमध्ये जाऊन बॉरोइंग्स शून्याच्या जवळ आहे का हे नक्की तपासा. तर मित्रांनो, शेअर निवडण्याचे हे तिन्ही भाग तुम्हाला समजले असतील. या सिरीजचा पुढचा आणि शेवटचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण कंपनीचा कॅश फ्लो आणि शेअर होल्डिंग तपासणार आहोत. शेअर मार्केटच्या अशाच सखोल ज्ञानासाठी श्रीमंतीचा कोड चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.